सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गेले 2 आठवडे शेअर बाजारात थोडी घसरण दिसून येते. त्यामुळे अनेक जण प्रश्नचिन्हात आहेत. त्यांच्या प्रश्नचिन्हांनाच उत्तर सापडायला मदत करणारे 5 मुद्दे या व्हिडिओमधून देणार आहे. पहिला मुद्दा मित्रांनो, भीती आणि मोह या 2 भावनांना शेअर बाजार नेहमी टोकाची प्रतिक्रिया देत असतो. युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपायच्याही आधी जगात हे दुसरं युद्ध सुरू झाल्याने गुंतवणूकदार धास्तावले जाणे अगदी साहजिक आहे. अशा वेळी शेअर बाजारातील गुंतवणूक सोने आणि बॉन्ड अशा त्यातल्या त्यात स्थिर परतावा देणाऱ्या गोष्टींमध्ये परिस्थितीचे आकलन होईपर्यंत तरी शिफ्ट करण्याकडे कल असतो. अशातच बॉन्ड मार्केटमध्ये यील्ड वाढून अमेरिकी रोखे बाजारात व्याजदर 5% पुढे गेलाय. गेल्या 10 वर्षातील हा सर्वोत्तम बाजारभाव आहे. त्यामुळे साहजिकच काही गुंतवणूकदार तिथे आकर्षित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सध्या ही परिस्थिती सुरू आहे. मात्र गमतीचा मुद्दा असा की समजा शॉपिंग मॉलमध्ये कपडे स्वस्त झाले तर कपडे खरेदीचा उत्साह वाढतो आणि कपडे महाग झाले तर खरेदीचा उत्साह कमी होतो. शेअर बाजारात मात्र नेमकी उलटे घडते की शेअर बाजारात बाजारभाव वाढले की खरेदीचा उत्साह वाढतो आणि शेअर बाजारात बाजारभाव पडायला लागले की भीतीने विक्रीचा दबाव वाढतो. हे का होते तर कपडे आणि त्यांचा उपयोग याबाबत आपल्याला पिढ्यानपिढ्या स्पष्ट ज्ञान आहे. शेअर बाजाराबाबत मात्र ते ज्ञान नसल्याने अशी परिस्थिती पाहायला मिळते. आता मुद्दा दुसरा. आता थोडे ज्ञान मिळवूया. भारतीय अर्थव्यवस्थेत डोकावून पाहिले तर लक्षात येईल की जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी ही अर्थव्यवस्था आहे, जिथे तरुण मंडळींची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जी इस्रायलमध्ये युद्ध झाले म्हणून दिवाळीत शॉपिंग करणार नाही, घर घ्यायचे लांबणीवर टाकेल, गाडी विकत घेणार नाही असे वाटते का? पेट्रोलचे भाव आणखीन वाढले तर महागाई वाढेल, पण कोणी प्रवास करायचे थांबवणार नाही. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार कम्युनिटीची अवस्था या क्षणी जहाजासोबत उडत गेलेल्या कावळ्यांसारखी झालेली आहे. जरी हे आज उडून गेले तरी काही काळात जर महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होत नसेल तर शेवटी बॉन्ड यील्डचे 5% काही त्यांना चमकदार कामगिरी दाखवायला लांबच्या काळात फायदेशीर ठरणार नाहीत. आणि पुन्हा जास्त स्पीड देण्यासाठी जेव्हा ते पर्याय शोधतात तेव्हा खोल समुद्रात त्यांना ज्या जहाजावरून उडालो तिथेच परत यावे लागते. आणि ते जेव्हा परत येतात ना तेव्हा एकटे येत नाहीत, तर उडून गेलेल्या काळात आपल्यासोबत वाट भटकलेले आणखीन काही कावळे मंडळींनाही सोबत घेऊन येतात. बघा, कोविड काळ असो किंवा प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा परदेशी गुंतवणूकदार सोडून गेले आहेत, आपण हे पाहिले की बाजारभाव ज्या पातळीवरून खाली जातो त्याहूनही जास्त मोठ्या पातळीवर तो गेलेला असतो. आज 25,000 कोटी दर महिन्याला SIP पद्धतीनं म्युच्युअल फंडामध्ये येत आहेत आणि 40 लाख कोटींच्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीकडे पाहिलं तर कॅश पोझिशन ही प्रचंड मोठी आहे. FIIच्या विकत असण्याच्या प्रेशरला कमी बाजारभावात विकत घेणारे डोमेस्टिक मार्केट चांगल्या प्रकारे विकसित व्हायला लागले. त्यामुळे मोठी पडझड होण्यापासून भारतीय शेअर बाजार तसा लांब राहतो. तिसरा मुद्दा, सर्व स्थिरस्थावर आणि कुशल मंगल सुरू असताना शेअर बाजारात केलेली गुंतवणूक मोठा परतावा देईल हा देखील आपला गैरसमज आहे. आजवरचा इतिहास दाखवतो की अनिश्चित वातावरणात केलेली गुंतवणूक सर्वात जास्त फायदेशीर ठरली आहे. उदाहरणार्थ 1988 ते 98 या 10 वर्षात आपल्या देशात 7 वेळा पंतप्रधान पदाचा शपथविधी झाला आणि भारतीय शेअर बाजाराने ह्याच 10 वर्षाच्या काळात आतापर्यंतचा सर्वात विक्रमी वेग दाखवून दिला आहे. तो वेगाचा रेकॉर्ड अजूनही मोडता आलेला नाही. त्यामुळे स्थिरता आणि शेअर बाजार हे आजवर परस्पर विरोधी वागतात असेच दिसून आलेले. आता मुद्दा चौथा. आपण अधिक खोलात जाऊन पाहिले तर लक्षात येईल की भारतीय बँकिंग क्षेत्र आज गेल्या 10 वर्षांच्या P लेवलवर सर्वात खालच्या पातळीवर, न्यूनतम पातळीवर आहे. म्हणजे कंपनीच्या वार्षिक फायद्याच्या तुलनेत शेअर भाव, ज्याला P म्हटलं जातं, त्याच्या लेवल अतिशय कमी आहेत.
UPIचा वाढता वापर, EMI घेण्याकडे वाढत असलेला कल, सरकारी बँका ज्या अनेक वर्ष तोट्यात होत्या त्याही फायद्यात आलेल्या आहेत. NPAचे आकडेही ऐतिहासिक न्यूनतम पातळीवर आहेत. Q2 मध्ये असलेले बँकिंग क्षेत्राचे निकालही चांगले यायला लागलेत. अशा परिस्थितीत फक्त जागतिक संभ्रमावस्थेमुळे असे काही महत्त्वाचे सेक्टर जे अर्थव्यवस्थे प्राणवायू आहेत तेही खालच्या पातळीवर दिसत असतील तर जे पैसे 4 ते 5 वर्ष नक्की वापरावे लागणार नाही आहेत अशा पैशाची गुंतवणूक करायला काही हरकत नाही. कारण समजा भारत उद्या काही वर्षांनी विकसित झाला पण बँकिंग यंत्रणा आणि कंपन्यांचा विकासच नाही झाला, त्यांची आता गरजच नाही असे होणे शक्य आहे का? आता 5वा आणि शेवटचा मुद्दा. अर्जुनाला रथ स्वतःला चालवता येतच नव्हता म्हणून काही श्रीकृष्णाने सारथ्य केले नाही. तसेच आपल्यातलेही अनेक जणांना वाटत असेल की मला आता बऱ्यापैकी गुंतवणूक आणि शेअर बाजारातलं कळतं, मात्र तरी देखील एखादा तज्ज्ञ प्रशिक्षित आर्थिक सल्लागार निवडा जो आज जशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीतही आणि उद्या देखील तुमचे आर्थिक सारथ्य नीट करू शकेल. तुम्ही गुंतवणुकीत अर्जुन आहात की दुर्योधन हे तुमचे आर्थिक सारथ्य कोण करत आहे यावर ठरते. कारण तुमच्या आर्थिक सल्लागाराला देशाची अर्थव्यवस्था आणि तुमची आर्थिक गरज या दोन्हीबाबत पुरेशी माहिती असेल तेव्हाच तुमच्या गुंतवणुकीचा योग्य निर्णय होऊ शकतो. याबाबत फक्त एकच बाजू आज तुम्हाला या व्हिडिओमधून कळलेली आहे, त्यामुळे याकडे फक्त माहिती म्हणून पहा. कोणत्याही प्रकारचे हे बाईंग रेकमेंडेशन नाही याची नोंद घ्यावी आणि गुंतवणूक कधीही आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच करावी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.